युद्ध पेशव्यांनी केलं आणि नाव शिवाजीचं झालं, हे मी म्हणत नाही. तर हा जो फोटोमध्ये काही महाराज दिसतोय ना, त्याचं असं म्हणणं आहे. त्याने हा नवीन शोध लावलाय किंवा नवीन वाद घातलाय असं म्हणायला हरकत नाही. काल पेशवा बाजीराव यांच्या पुण्यतिथीनिमित्त या महाराजाने बाजीरावांचं गुणगान करण्यासाठी जी काही पोस्ट लिहिली, त्या पोस्टमध्ये हा महाराज सरळ छत्रपती शिवाजी महाराजांवरती घसरला. छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध केलंच नाही, पेशव्यांनी युद्ध केलं आणि नाव शिवाजीचं झालं, असं याचं म्हणणं आहे. ती संपूर्ण पोस्ट पाहता, ही जी काही तुम्ही पोस्ट पाहताय, त्याचा अर्थ मला असं वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व आणि त्यांची महानता पेशव्यांच्या पराक्रमावरती टिकली आहे असं याला म्हणायचं. किंवा बाजीरावांची तुलना तो थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करू पाहतोय, किंवा बाजीरावाला छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ दाखवू पाहतोय, असं ही पोस्ट वाचता तुमच्या लक्षात येईल. जेवढे बाजीराव मी वाचलेत किंवा जेवढा इतिहास मी वाचलाय, त्याच्यावरून मला असं वाटलं की जर ही पोस्ट खुद्द बाजीरावांनी वाचली असती किंवा बाजीराव आज असते आणि त्यांच्याकडे कोणी जाऊन जर सांगितलं असतं की राऊ असा एक व्यक्ती आहे, महाराज आहे, जो तुमची तुलना थेट थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांशी करतोय किंवा तुम्हाला त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ दाखवण्याचा प्रयत्न करतोय, तर विश्वास ठेवा, बाजीरावांनी ज्या काही 40-42 लढाया केलेल्या आहेत ना, त्या सर्व लढायांचा आवेग, आवेश आणि राग वापरून बाजीरावांनीच खुद्द याच्या गांडीवर फटके दिले असते. कारण बाजीरावाची खुद्द छत्रपतींच्या गादीशी आणि खुद्द थोरल्या छत्रपतींची काय निष्ठा होती ना, ते इतिहास वाचल्यावरती तुमच्या लक्षात येईल. बाजीराव महान योद्धा होते, पराक्रमी होते, सगळं मान्य. त्यांचा पराक्रम, त्यांची महानता एखादा मूर्खच असेल जो अमान्य करेल, परंतु त्यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं किंवा यांच्या पराक्रमामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव झालं असं म्हणणं, म्हणजे आज एखादा मुलगा उठावा, बापाकडे जावा आणि त्याने बापाला सांगावं की मी जन्माला आलो म्हणून तुम्ही बाप झालात, मी जन्मलो म्हणून तुमचं अस्तित्व आहे, असं म्हणल्यासारखं होईल. इथे बाप छत्रपती शिवाजी महाराज आहेत. काय वाटतंय बरं तुम्हाला, हे सगळं का घडत असेल? काही षडयंत्र आहे, चुकून होतंय? मला तर काही लक्षात येत नाही.